कोणतीही भाजी करायची म्हणली की कांदा टोमॅटो हा घालावाच लागतो. पण आजची भाजी आपण कांदा टोमॅटो न घालता करतोय मस्तपैकी. चला तर आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही ताजी गवार घेतली होती. गवार स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्या 1 इंच असे तुकडे करून घ्यायचे. त्याबरोबर त्याची जी काही साल असते ती पण बरोबर काढून घ्यायची. म्हणजे भाजी खाताना ना अजिबात अशी कचकच भाजी लागत नाही. संपूर्ण भाजी छानपैकी अशी मी निवडून घेतली. आता ही पुन्हा एकदा गवार आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने गवारी करतात, पण ह्या पद्धतीनं गवार खूप मस्त होते. तर नक्की करून बघा. आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं, ह्याच्यावरती ना आपण चाळण ठेवायची आणि त्यावरती आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार ठेवायची आणि साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही गवार ना 80% अशी वाफवून घ्यायची. त्यामुळे ना गवारीची चव खूप छान लागते. गवार वाफेपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने जिऱ्याची पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण चटणी, पाव चमचा हळद, थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं. 10-12 मिनिटानंतर इथं बघा गवारी मस्तपैकी छान अशी वाफवून तयार झाली होती. आता एक मोठी कढई घेतली. कढईमध्ये आता आपण 1 ते 2 मोठे चमचे तेल घातलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि मगाशी वाटून घेतलेलं वाटण घालायचं. हे 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं. छान तेल सुटलं गेलं पाहिजे, म्हणजे लसणाचा कच्चेपणा जातो. थोडंसं पाणी घालून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं, जेणेकरून मसाले वाया जाणार नाहीत आणि त्याबरोबर मसाले खाली चिकटणार पण नाहीत. पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग पावडर घालतोय. मस्त बघा छान असा दाट मस्त लालसर रंग देखील आलेला आहे. कोणतीही ग्रेव्ही नाही आहे, कोणताही कांदा टोमॅटो नाही आहे, तरीही भाजी खूप मस्त लागते. 2 ते 3 मिनिटं सगळं चांगलं परतवून घ्यायचं. तुम्ही तर्री पाहू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे. आता ह्यामध्ये ना आपण मगाशी 80% वाफवून घेतली संपूर्ण गवार घालून 2 ते 3 मिनिटं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गवार ना थोडीशी वातड असते, त्याबरोबर ती अशा पद्धतीने शिजवल्यामुळं का ती अगदी पटकनी भाजी तयार होते. त्याची चव पण ना नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी लागते. त्यामुळे ज्यांना गवार आवडत नाही त्यांना देखील ही गवार नक्की आवडू शकते. त्यामुळे तुम्ही एकदा जरूर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गवार वातळ असते, त्यामुळे मी चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घातला. बऱ्याच जणांना भाज्यांमध्ये घातलेला गूळ आवडत नाही. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप पण करू शकता. थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं पुन्हा चांगली शिजवून घ्यायची. म्हणजे राहिलेली 20% गवार पण चांगली शिजते. मस्तपैकी छान बघा गवार शिजली गेली. 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून पुन्हा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी भाजी दिसते. तुम्हाला जर अगदी सुकी भाजी हवी असेल तर गॅस मोठा ठेवून ना पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवू शकता. किंवा मला तर ना अशा पद्धतीने थोडीशी ओलसर गवार आवडते. तुम्हाला कशी आवडते त्यावर तुम्ही नक्की करू शकता. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मस्तपैकी अशी वेगळ्या पद्धतीने केली ही गवारीची भाजी ना छानपैकी तयार झाली. भाकरी असू देत, चपाती असू देत, कशासोबत ती मस्त लागते. नेहमीच्या गवारीपेक्षा वेगळी चव असल्यामुळे सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये बघितलं. पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.